अशी करारी पुरी तुमची पण बनेल प्रत्येक वेळी. पहिले ट्राय करून थकले असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल, नो प्रॉब्लेम. रव्याच्या पाणीपुरीचे अशी काही सिक्रेट्स आज मी शेअर करणार आहे जे क्वचितच तुमच्याबरोबर कोणी शेअर केले असतील. अंदाजे नाही, करेक्ट मेजरमेंट सकट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करीन. हा व्हिडिओ फक्त एकदा जरी तुम्ही व्यवस्थित बघितला ना, तर 1 नाही 2 नाही 3 नाही 8-8 दिवस ही पुरी बिलकुल क्रिस्पी करारी क्रंची राहील. अशी करारी पाणीपुरी जी खाल्ल्या तोंडात असा चवीचा धमाका झाला पाहिजे. आता खूप इझिली तुम्ही ही घरी बनवू शकाल. चला सुरुवात करूया. या रेसिपीने तुमच्या 70 ते 80 पाणीपुरी बनतील. हे बघा, मी इथे 200 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. कपच्या लेवलपेक्षा थोडा जास्ती भरलेला आहे. वजन काटा नसला तरी चालेल, पण कपमध्ये मी जेवढा रवा घेतलाय तेवढा भरून घ्या. अर्धा कप मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे 110 ग्रॅम. ज्या वेट्स आणि मेजरमेंट्स मी इथे दाखवतोय ही आमची बिलकुल ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे. बेस्ट रिझल्टसाठी एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचा प्रयत्न करा. जे आपण गरम पाणी मोजून घेतलेलं आहे 110 ग्रॅम, त्यापैकी 3 टेबलस्पून पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे. हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित पाणी ॲब्सॉर्ब करेल आणि सॉफ्ट बनेल. याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि गुठळ्या पण नाही आहेत. आता याला झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिट. 15 मिनिटानंतर याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण मैदा घालूया, ज्याचं वजन असेल 40 ग्रॅम. लक्षात ठेवा, ज्या प्रकारे मी टेबलस्पूनला फ्लॅट करून घेतलं होतं मैदा टाकायच्या आधी, म्हणजे क्वांटिटी जास्ती जाणार नाही, 40 ग्रॅमच पाहिजे. मैद्याच्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ पण वापरू शकतो, पण मैदा वापरल्यामुळे पुरी चांगली फुलते आणि फ्राय केल्यानंतर कलर पण असा खूप जास्ती डार्क होत नाही. स्पून मेजरमेंटमध्ये अर्धा ग्रॅम मीठ व्यवस्थित मोजता येणार नाही, म्हणून मी हातानेच घालतोय. त्याचबरोबर अर्धा ग्रॅम बेकिंग पावडर हे घालणं ऑप्शनल आहे. तसं जर जास्ती क्वांटिटीमध्ये आपण बनवत असू आणि जास्ती दिवस आपल्याला जर स्टोअर करायचं आहे, तर मीठ आणि बेकिंग पावडर आपल्याला अवॉइड करायची आहे, कारण या दोन्ही गोष्टी हवेतली जी नमी असते, म्हणजे बाष्प जे असतं ते शोषतात. घरच्यासाठी आपण बनवत असू आणि 2-3 दिवसात या पुऱ्या आपण संपवणार असू, तर या दोन्ही गोष्टी नक्की घाला. हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं पाणी होतं, जे 110 ml पैकी काही वापरलं होतं, उरलेलं पाणी थोडं करत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. थोडं घालत याला हाताने मिक्स करत जायचं आहे. हे बघा, पूर्ण पाणी मी याच्यामध्ये आता घातलेलं आहे आणि याचा एक टाईट असा डो लावून घेतलेला आहे. या डोला व्यवस्थित मळून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याला कमीत कमी 7-8 मिनिटं व्यवस्थित मळायचं आहे, तेव्हाच हा डो एकदम नरम बनेल. हे पाण्याचं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. डो एकदम नरम पण नाही आहे आणि एकदम असा घट्ट पण नाही. आता याला झाकून कमीत कमी 2.5 ते 3 तास मुरत ठेवायचं आहे. डोला व्यवस्थित रेस्ट देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर शक्य झालं तर 4 ते 5 तास याला ठेवलं तर आणखीन छान. कॉटनचं कापड ओलं करून घ्यायचं आहे, त्याला पिळून घ्यायचं आहे आणि हे कापड एका ट्रेवरती असं अंथरून घ्यायचं. साधारण 3 तासानंतर या डोला परत 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे. प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची आहे. हे बघा, रव्याने व्यवस्थित पाणी सोक केलेलं आहे आणि एकदम डो स्मूथ झालेला. जर डो व्यवस्थित मळला तर आपल्याला व्यवस्थित लाटता पण येईल आणि पुऱ्या पण एकदम छान फुलतील. हे बघा, डोचा सॉफ्टनेस आणि टेक्स्चर. छोटे गोळे करून तुम्ही पुरीसारखं याला लाटू पण शकता, पण त्याच्यापेक्षा पण सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवीन. डोला 2 भागांमध्ये मी डिवाइड करून घेतलेला आहे आणि एक भाग मी बोलमध्येच कव्हर करून ठेवलेला आहे आणि जो दुसरा भाग आहे त्याला तळहातावर घेऊन थोडंसं दाबून त्याचा असा गोलाकार करून घेतलेला आहे. मी याला ग्रॅनाइटवरती लाटणार आहे, पण तुम्ही पोळपाटाचा पण वापर करू शकता. हाताला मैदा लावून घेऊया आणि खाली पण थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि याला असा गोलाकार शेप देऊया. पोळ्या करताना कसं हातावर आपण गोळा फिरवतो, तसंच त्याला फिरवून घ्यायचं. थोडासा मैदा वापरायचा आहे, पण खूप जास्ती पण नाही वापरायचा आहे. पुढे काही अशा टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमची जी पुरी आहे ती बिलकुल करारी राहील आणि बिलकुल नरम पडणार नाही. आपण मन लावून आणि खूप मेहनतीने प्रत्येक पदार्थ बनवतो, पण तो जर व्यवस्थित नाही झाला तर चांगलं वाटत नाही आपल्याला. म्हणून मी इथे ज्या छोट्या गोष्टी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. याला आपल्याला पातळ लाटायचं आहे, खूप जाड ठेवायचा नाहीये. जर जास्ती जाड ठेवणं तर पुऱ्या नरम पडतील. हे बघा, याला आपण एवढं पातळ लाटून घेतलेलं आहे. याची जाडी नीट बघा. अशा प्रकारे डो जर आपण लाटून पाणीपुरी बनवली ना, तर आपली पाणीपुरी लवकर होईल. याला अशा प्रकारे कट करण्यासाठी मी एका बॉटलचं झाकण वापरतोय. झाकणाचं डायमीटर साधारणपणे 2.25 इंचाचं आहे. असल्यास तुम्ही एखादं कटर पण वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. ट्रेवर जे आपण कापड अंथरून घेतलेलं आहे त्याच्यावरती आता या पुऱ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि त्याला कव्हर करायचं. जो डो आहे त्याचं साधारणपणे वजन आहे 350 ग्रॅम आणि जी आपण पुरी बनवली आहे त्याचं वजन 4 ते 5 ग्रॅमच्या मध्ये आहे. याचाच अर्थ 70 ते 80 पुऱ्या आपल्या या डोपासून बनतील. कट केल्यानंतर ओल्या कापडाने याला परत झाकून ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊया, पण जी पुरी सगळ्यात आधी आपण कट केली होती ती सगळ्यात आधी फ्राय करायची. तेलाचं टेम्परेचर सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणीपुरी फ्राय करताना. पुरी फ्राय करताना तेल गरम पाहिजे, पण एकदम स्मोकिंग पॉईंटवर नको. म्हणजे जे मीडियम हॉट असतं ना तेल, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती असलं पाहिजे टेम्परेचर. तेव्हा पुऱ्या व्यवस्थित फुलतील. आता जशा फुलतायत तशा. खूप जास्त जर तेल गरम असेल ना तर लगेच कलर येईल आणि
पुऱ्या नंतर नरम पडतील. पुऱ्या फ्राय करण्यासाठी तेलाचं टेम्परेचर साधारणपणे 180 ते 200 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पण पुऱ्या बनवाल ना तेव्हा एक्सपिरियन्सने तुम्हाला या सगळ्या गोष्टी जास्ती चांगल्या प्रकारे कळतं. तळताना पुऱ्या अशा प्रकारे पलटायच्या आहेत आणि त्याला असं छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी फ्राय करायचे. पांढऱ्या काढायच्या नाहीत पुऱ्या. एक्स्ट्रा तेल अशा प्रकारे काढून एका जाळीमध्ये या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. खूप जास्त तेल कढईमध्ये नाही घालायचं आहे आणि अशा प्रकारे झाऱ्याची मुवमेंट करत राहायची आहे जेणेकरून तेल पुरीवरती पडलं पाहिजे व्यवस्थित आणि त्या पुऱ्या व्यवस्थित फुलतात. खूप जास्त तेल घातलं तर बाहेर सांडायची शक्यता आहे. पुऱ्या फ्राय झाल्यानंतर पण खूप जास्त अशा पाईलअप करून ठेवायच्या नाही आहे एकमेकावर. थंड करण्यासाठी पुऱ्यांना थोडंसं असं पसरवून ठेवायचं आहे. या पुऱ्या जेवढ्या ताज्या असतील ना तेवढ्या खायला मजा येते. पुऱ्यांचा फ्रेशनेस खूप महत्त्वाचा आहे. 1-1.5 तास याला व्यवस्थित थंड केल्यानंतरच याला पॅक करायचं आहे किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे. बघा किती क्रिस्पी बनल्या आहेत या पुऱ्या. याचे दोन्ही लेयर्स तुम्ही बघू शकता. वरचा पापुद्रा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि आतमध्ये पण एकदम क्रिस्पी आहे. मस्त झाली आहे पुरी. पुरी कट केल्यानंतर जी उरलेली कणिक असते ती परत आपल्याला मळून घ्यायची आहे. म्हणजे हात थोडासा ओला करून मळून घ्यायची आहे आणि परत त्याला लाटून त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. अजून एक टिप तुम्हाला सांगतो. इन केस खूप वेळ बाहेर राहिल्यामुळे जर पुरी नरम पडली असेल तर 100 ते 120 डिग्री सेल्सिअसवर अवन गरम करायचं आहे. ट्रेमध्ये पुऱ्या घालायच्या आहेत आणि यांना परत थोडंसं एक 10 मिनिटासाठी अवनमध्ये घालायचं आहे आणि बाहेर काढून थंड करून घ्यायचे. पुऱ्या पहिल्यासारख्या क्रिस्पी. पाणीपुरीचं तिखट पाणी, गोड पाणी, बटाट्याचं स्टफिंग या सगळ्या गोष्टी मी देव्स किचनवरती शेअर केल्या होत्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 1 किलो रव्यापासून तुमच्या 350 ते 400 पुऱ्या बनतील. 1 किलो रव्याची रेसिपी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आय होप की नो फेल रव्याच्या पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. या पुऱ्या बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पाणीपुरी एकदम तिखट आवडते, मीडियम आवडते की थोडी गोड आवडते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.